सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे बाळूबाई लक्ष्मी आईचा आई वाघजाईचा बोल भवानी माता की जय उधोणा माता उधोणा माता जगदंबेचा गोंधळ मांडला ग देवी गोंधळाला याव गोंधळ मांडला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडला ग देवी गोंधळाला याव। नमस्कार, मैत्र हे शब्दसुरांच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव। नवरात्राच्या या 9 दिवसात देवीचा अखंड जागर सुरू असतो। तिची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते। तसंच या 9 दिवसात तिच्या सर्जनाच्या, तिच्या पराक्रमाच्या गाथा कथा सांगितल्या जातात। प्रत्येकाच्या घरात घटस्थापना केली जाते। मला तर वाटतं घटस्थापना किंवा नवरात्र म्हणजे एक प्रकारे मातृ उत्सवच। शेवटी घट म्हणजे तरी काय, गर्भस्थानच, गर्भगृहच। म्हणजे एक प्रकारे नवरात्र हा देवीच्या सर्जनाचा उत्सव असतो। आणि मग या सर्जनाच्या उत्सवात 9 दिवस सर्वजण अखंड जागर करत असतात। देवीला आवाहन केलं जातं, तिला बोलावलं जातं, तिला आपल्या सुखदुःखात सहभागी करून घेतलं जातं आणि तिच्यासाठी अगदी गोंधळही घातला जातो। आजही आपण नवरात्राच्या निमित्ताने इथे देवीचा गोंधळ सादर करणार आहोत आणि हा गोंधळ सादर करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध लोककलावंत संग्राम माळवे। नमस्ते। त्यांच्या कलापथकाच्या माध्यमातून त्यांचे सगळे सहकारी, ज्यांना आपण साथीदार किंवा झिलकरी म्हणतो, ते आज आपल्यासाठी इथे गोंधळ सादर करणार आहेत। मात्र हा गोंधळ प्रत्यक्ष सादर करण्याआधी त्याचा एक संकेत ठरलेला असतो। चौकाची मांडणी केल्याशिवाय किंवा चौक उभारल्याशिवाय गोंधळ सादर करता येत नाही, बरोबर ना? बरोबर सर। तर मला वाटतं की आपण चौकाची उभारणी कशी केली जाते आणि चौकाचं महत्त्व काय किंवा त्याची मांडणी कशी केली जाते ते आपण प्रत्यक्ष संग्राम यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा ना की चौक का उभारायला पाहिजे? ज्यावेळेस या धर्तरीवरती चंडमुंड महिषासूर दैत्य मातले आणि याचं खंडन करण्यासाठी या जगदंबेला निराकारातून आकारात यावं लागलं आणि 9 दिवस 9 रात्र या देवीनं या दैत्यांसंग युद्ध केलं। युद्ध केल्यानंतर या जगदंबेचा क्रोध एवढा होता, दैत्य मारले, दैत्य मारून सुद्धा हा क्रोध शांत होत नव्हता। आणि मग त्यावेळीस या जगदंबेने काय केलं तर या जगदंबेला शांत करण्यासाठी गोंधळ घातला। ब्रह्म विष्णू महेश हे जातीचे गोंधळी झाले आणि जगदंबेचा गोंधळ घातला। त्यावेळीस या तिघांनी या जगदंबेचा गोंधळ मांडला
आणि त्यावेळीच घटस्थापना केली. ती घटस्थापना म्हणजे कशी होती? धर्तरीचा केला पाट, आकाशाचा केला मंडप. धर्तरीचा केला पाट, आकाशाचा केला मंडप. पंचतत्वाचे ऊस कोण बनवले, प्रजन्न वृष्टीची माळ कोण लोंबवली. जगाचा आत्मा कलश करून आई जगदंबेला स्थापित केली. 9 लक्ष तारांगणाचे गहू तांदूळ केले आणि 9 ग्रहाचे सुपारी हळकुंड बदाम खारी खोबरे म्हणून या सुवासनी म्हणून कोण या देवीचा घट मांडला. अरे वा, एक खूपच समर्पक उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि मला वाटतं की चौकाची मांडणी झाल्यावरती प्रत्यक्ष देवतेची प्रतिष्ठापना करण्याआधी आपण या सगळ्या देवतांना, म्हणजे जिच्यासाठी आपण हे अधिष्ठान मांडलेलं आहे, जिची आपण आराधना करतोय, त्या देवीला आवाहन केलं जातं. गोंधळासाठी वेगवेगळ्या देवदेवतांना बोलवलं जातं. लक्ष्मी आई पै गोंधळाला वाणीची शब्द चुंगी बया गोंधळाला तुळजापूर भवानी ग बया गोंधळाला वाणीची शब्द चुंगी बया गोंधळाला पय गोंधळाला राजन गया माई राजन गया माई बया गोंधळाला राजन गया माई बया गोंधळाला माता गवाग जाई पया गोंधळाला माता गवाग जाई पया गोंधळाला करल्याची एक विराई मया गोंधळाला कुरकुंबग फिरिंगाई मया गोंधळाला काशीच्या भैरवनाथा जेजुरी खंडराया काशीच्या भैरवनाथा जेजुरी खंडराया गोंधळ मांडला हर देवी गोंधळ यावं गोंधळ मांडला ग देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडला ग देवी गोंधळ
का गोंधळी बा आहा, मग अशी या देवीचे गोंधळ कुठं कुठं झाले कुठं कुठं नाही सांगितलं. पण मला सांगा माहूरगड कारण, हो हो तुळजापूर कारण, कोल्हापूर कारण, बरोबर आहे वणी सप्तशृंगी गडावरती अगदी बरोबर आहे कारल्याची एक विराई, महांडर काळूबाई, राचन यमाई, कुरकुंभ फिरंगाई, तूच माझी नवलाई खवलाई जाणाई जो काही, तूच माझी वाघजाई, वाजजाई तूच माझी साती आसरा भवानी आणि तुळजापूरची अंबाबाई. पण मला सांगा आहा, ज्या ज्या ठिकाणी या देवीनं अवताराची धारणा केली या त्या त्या ठिकाणी या देवीचे गोंधळ होत गेले आणि राहिलं साहिलं गोंधळ कुठं होतात असे नवरात्र उत्सवाचे गोंधळ चालू आहे. बरोबर आहे मैत्र से हे शब्द सुरांचे. वा, म्हणजे आपली सुरेख चौकाची मांडणी झालेली आहे. त्यानंतर देवतांना आवाहन करून झालेलं आहे आणि देवतांना आवाहन केल्यावरती तुमच्या मनातनं भक्तिभाव जो जागृत झालेला आहे त्याला प्रतिसाद देत सगळ्या देवदेवता इथे प्रतिष्ठापितही झालेल्या आहेत, आपण झाले. अगदी स्थानापन्न झालेले आहेत. तर यानंतर मला सांगा की हा जो गोंधळ आहे हा. तर तो पहिल्यांदा कुणी कधी आणि का घातला, कारण त्याची सुद्धा काहीतरी एक सुरुवात असेल, बरोबर. तर त्याविषयी काय सांगता येईल? हा गोंधळ ज्यावेळी या धर्तरवेळी महिषासूर दैत्य मातला, चंडमुंड दैत्य मातले, याचं खंडन करण्यासाठी जगदंबेने अवतार घेतला आणि या दैत्य मारून झाल्यानंतर आई एवढी क्रोधित होती की तिला शांत करण्यासाठी हा प्रथम गोंधळ घातला. तिथून गोंधळ हा निघाला, मानव लोकांमध्ये सोडला. जगदंबेने दैत्यांना सांगितलं, जिथं जिथं या धर्तरीवरती गोंधळ मातेल तिथं तिथं माझा गोंधळ घातला की भक्ताच्या सगळे मागचे गोंधळ निघून जातील. आणि मग तो गोंधळ उचलला आणि मग वाळवंटामध्ये देहूच्या तुकाराम महाराजांनी हा गोंधळ घातला. त्याच्यानंतर हा गोंधळ आपल्या स्वराज्याचे सुद्धा कामी आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा गोंधळ कोंढाणा किल्ल्यावरती तानाजी मालुसरांनी सुद्धा घातला. अरे वा. आणि आज आम्ही गोंधळी घालतो आहोत. बर, आपल्याकडे गोंधळ हा कुळाचार कुळविधी म्हणून साजरा केला जातो. हो हो. म्हणजे लग्न कार्य असेल किंवा घरामध्ये नवीन मूल अपत्य प्राप्ती झाली असेल तर शुभ काही घडलं म्हणून गोंधळ घातला गोंधळ जातो. घातला जातो. एक प्रकारे अनिष्ट निवारण बरोबर. ह्या त्यामागचा उद्देश असतो. बरोबर. आणि मग आपण जर आकृतीबंध बघितला गोंधळाचा तर सुरुवातीला चौकाची मांडणी झाली, देवदेवतांना आवाहन झालं. बरोबर. ते सगळं झाल्यावरती सर्वप्रथम गण गायला जातो. हो. तो असतो गणाधिपती गणपतीला किंवा या शुभ कार्यासाठी जमलेला जो गणसमूह आहे त्या गणसमूहासाठी. तर मग आपण आता गण सादर करूया. हो हो चालेल. मग का हो गोंधळी बा का हो कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं म्हटलं म्हटलं तर आधी कुणाला बोलावं लागतं? गजराज गणपती. बरोबर आहे मुळारंभी गजराज गणपती. गणपती. आणि मग पाहूया या गणाला बोलूया. बरोबर आहे तर चला गणाला बोलूया. बरोबर. प्रथम नमो गणराया, प्रथम नमो गणराया, गण गवरीच्या आधी पूजा, गवरीच्या आधी पुरा, गवरीच्या आधी पुरा, गवरीच्या आधी पूजा, गवरीच्या आधी पुरा, गवरीच्या आधी पुरा. चरणी पाताळ माझा एक दंत, चरणी पाताळ माझा एक दंत, चरणी पाता माझा एक दंत, चरणी पाता माझा एक दंत. एक तुझा दंत, एक तुझा दंत, दंत सोनियान मडविला, सोनियानं मडविला, सोनियानं मडविला. तुझा ज्ञान मिला नागपंथी, तुझा ज्ञान मिला नागपंथी, नागपंथी घोडा, नागपंथी घोडा, घोडा चंदनाच्या उठोडा, चंदनाच्या ओठी, चंदनाच्या ओठी. कस्तुरीला लाटी एक आली, कस्तुरीला लाटी एक आली, कस्तुरीला लाटी एक आहे, कस्तुरीला लाटी एक आहे. एकाने नयन,
देवाला गणनाथा चरणावरी मस्तक ठेवून आता चरणावरी मस्तक ठेवून आता वा, अगदी बहारदार गण सादर झालेला आहे. खरं तर तुम्हा सगळ्या गोंधळी मंडळींचा जो काही परिवेश आहे, पोशाख आहे, तोच एकदम मस्त आहे. तर मला सांगा ना की साधारणपणे गोंधळ सादर करताना किती जण त्यात सहभागी कलावंत असतात आणि त्यांना काही वेगवेगळी नावं आहेत का? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जो मुख्य सरदार किंवा गाणं म्हणणारा असतो त्याला सरदार किंवा नायक म्हटलं जातं आणि बाकीच्यांना झिलकरी म्हटलं जातं. तर एखादा गोंधळ सादर करण्यासाठी किती जणांची आवश्यकता असते, असा काही नियम वगैरे आहे का? बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. गोंधळ सादर करत असताना कमीत कमी 5 लोक तरी असावेत. बरं. 5 गोंधळी असावेत. त्याच्यामध्ये सरदार एक असतो, झेलकरे असतात, संबळ वादक असतात आणि तुंतुण वाजवायला असतो आणि एक गोंधळी नाचायला असतो. बरं. तुमच्यामध्ये मला वाटतं की करपल्लवी नावाचा एक प्रकार असतो. हो, हो. तर त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा ना, कारण खूप गमतीशीर असतं की कोणीतरी फक्त नाव सांगायचं आणि मग त्याने समोरच्याला चिन्ह संकेतांच्या आधारे ते नाव काय आहे ते ओळखून दाखवायला सांगायचं. बरोबर. तर तो प्रकार काय आहे? अहो, हा प्रकार म्हणजे गमतीचा नसून हा प्रकार ज्यावेळी या स्वराज्याची स्थापना होत होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये, मग त्यावेळीस गुप्तहेर या करपल्लीचा उपयोग करत होते. बरं. मग आमचे गोंधळी यायचे आणि या करपल्लीतून खानाखुणा सांगायचे आणि शत्रू कुठे आलेत, शत्रूची काय माहिती असेल ते अशा खानाखुणातून ते ओळखायचे. म्हणजे गुप्तहेर म्हणून काम करायचे ही लोककलावंत मंडळी. हो. बरं. म्हणजे एक प्रकारे साइन लँग्वेज असायची ती. हो, हो. गुप्त संकेत असायचे हो. ते. बरं. मला एक सांगा की गोंधळ सादर करताना म्हणजे जसं चौक महत्वाचा आहे त्याचप्रमाणे काही वाद्य महत्वाचे असतात गोंधळामध्ये. बरोबर. मग ते संबळ असेल किंवा तुंतुण असेल, विशेषतः संबळ. त्या संबळाचं या गोंधळामध्ये स्थान नेमकं काय आहे? हा संबळ म्हणजे ज्यावेळी या धर्तरीवरती महिषासूर मर्दीला चंडमुंड मारले, चंडमुंड मारल्यानंतर काय झालं, चंडमुंड देवीला शरण आले, देवीला विनंती केली की जगदंबे आमच्या हातून पातक घडलंय, आम्ही उतलो मातलो, आता तुझ्या हातून आमचा उद्धार होत आहे, जसा आमचा उद्धार करतेस तसं जोपर्यंत चंद्र आणि सूर्याची साक्ष आहे तोपर्यंत तुझ्या नावाला आमचं नाव लागू दे, तुझ्या सेवेसाठी आम्हाला येऊ दे. आणि मग त्यावेळी या जगदंबेने काय केलं, या चंडमुंडांच्या शिरापासून हा संबळ कोण बनवला, त्याला चंद्र सूर्याचं तेज दिलं, म्हणून हा संबळ एक गार असतो आणि एक कडक असतं. बरं. तो कशापासून बनवलेला असतो? म्हणजे त्याचा काही लाकूड किंवा त्याचं जे चर्म आहे वरचं, त्याचं काही माहिती सांगता येईल? हा संबळ लाकडापासून बनवलेला असतो आणि हे चर्म विविध पशु प्राण्यांपासून बनवलेलं. ओके. आता आधुनिक संबळ आलेले आहेत, पशु प्राणी मारायला बंदी असल्यामुळं आता प्लॅस्टिक फायबरचा आम्ही संबळ वापरतो. बरोबर. मला एक सांगा ना की जसं संबळाला महत्व आहे त्याचप्रमाणे गोंधळामध्ये दिवटी पेटवणं आणि दिवटी नाचवणं यालाही महत्व आहे. बरोबर बरोबर. तर त्याविषयी काय सांगता येईल? दिवटी म्हणजे ज्ञानाची दिवटी. बरं. ही दिवटी दिवटीवर 5 पळ्यात तेल जळ आणि भक्ताच्या मागचं विघ्न टळ. बरं. असं जगदंबेने ज्यावेळी काकडा नाचवला, पदरापासून पोत निर्माण केला आणि तो नाचवला, म्हणून दिवटीवर 5 पळ्यात तेल झालं. जर तेल जाळलं या जगदंबेच्या दिवटीवरती तर तुमच्या मागची सगळे विघ्न तळून जातात, म्हणून गोंधळामध्ये दिवटी प्रथम आहे. अरे वा. का हो गोंधळीवा, हे कोण झाले? गजराज गणपती यांच्या माग असती शारदा सरस्वती उधर परडी घेऊन हाती, हो तो कोण ज्ञानाचा पाजळती, ज्ञानाचा पाजळ आणि भक्त आई जगदंबे तुझा उदोकार करती, उदोकार करती, म्हणून 5 जण दिवटी आणि 5 जण गोंधळी. बरोबर आहे. मग आई जगदंबेचा काकडा, हा काकडा म्हणजे या काकड्यावरती तेल जळ आणि भक्तांच्या पाठीमागचं विघ्न टळ. ज्याप्रमाणे दिवटीवर तेल जळतं आणि भक्ताच्या मागचं विघ्न टळतं, बरोबर आहे. त्याचप्रमाणे या जगदंबेने काय केलं, नवरात्रीमध्ये 9 दिवस दैत्यासंग युद्ध चालू होतं. दिवसा लढायचं, रात्र झाली की दैत्य दिसायचे नाही. मग आई जगदंबेने काय केलं, आपल्या शालूचा पदर फाडला आणि त्याच्यापासून काकडा बनवला आणि त्याच्या उजेडामध्ये आई जगदंबेने दैत्य मारले, म्हणून हा काकडा नवरात्र उत्सवामध्ये पाजळला
हो, हो. की तुमच्या मागचं विघ्न सगळं जळून जातं. बरोबर आहे. म्हणून या जगदंबेचा काकडा नाचवायचा असतो. बरोबर आहे. तर आता करूया, चला पांजन दिवट्यानी गोंधळी या ठिकाणी यायचंय, आणि काकडा नाचवायचा आहे. नाचवायचं आहे. लो लोगे माई लागला लो, लोग माई लागला लो लोगे माई लागला लो, माई लागला दहावा केला ग पावा केला, धावकीला ग पावकीला, तुला दहावा केला ग पावा केला. धावकीला ग पावकीला, अहो भक्ताच्या वेळी नाचे गोंधळी, मेली नाचे या गोंधळी, सूर संबळी नाचे गोंधळी, संबळी नाचे गोंधळी, या सूर संबळी नाचे गोंधळी. संबळी नाचे गोंधळी. आई उधा देवी तुझा गोंधळ गाईला, एका कडा पाजळला देवी तुझा गोंधळ गाईला, एका कडा पाजळला देवी तुझा गोंधळ गाईला, कडा पाजळला देवी तुझा गोंधळ गाईला. काकडा पाजळला मा भुरगडात, काकडा पाजळला मा भुरगडात, अंबाबाईच्या मंदिरात, अंबाबाईच्या ग मंदिरात, अगं संबळ वाजला देवी तुझा गोंधळ गाईला, देवी संबळ वाजला आई तुझा गोंधळ गाईला. संबळ वाजला देवी तुझा गोंधळ गाईला, आई उन्हा वाजला देवी तुझा गोंधळ गाईला. काकडा पाजळला कोल्हापुरात, काकडा पाजळला कोल्हापुरात, लक्ष्मी मातेच्या मंदिरात, आई उधा उधा बोलला देवी तुला गोंधळ गाईला, हे उधा उधा बोलला देवी तुला गोंधळ गाईला. काकडा पाजळला आंबे तुझा गोंधळ गाईला, काकडा पाजळला देवी तुझा गोंधळ गाईला. काकडा पाजळला तुळजापुरात, भवानी मातेच्या मंदिरात, अंबाबाईच्या मंदिरात, आई संबळ वाजला देवी तुझा गोंधळ गाईला, हे संबळ वाजला देवी तुझा गोंधळ गाईला. संबळ वाजला तुझा गोंधळ गाईला, हे संबळ वाजला आई उधा उधा. जगदंब जगदंब जगदंब. मैत्र से हे शब्द सुरांचे, काकडा पाजळला, काकडा पाजळला तुझा गोंधळ गाईला, काकडा पाजळला आई तुझा गोंधळ गाईला, का हो मंडळी बुवा
गोंधळी वा आई जगदंबेच्या गोंधळानिमित्त काकडा पाजळला बरोबर आहे. आणि आई जगदंबेचा घट स्थापित केला. मग गोंधळी वा हा घट तरी कसा भरला? कसा भरला? गहू तांदळाची या देवीला रास काढण्यात आली. लिंब नारळ आई जगदंबे पुढे पूजली. 5 तत्वाचे 5 ऊस उभे करण्यात आले. प्रजन्न वृष्टीची माळ कोण लोंबवली. देहाचा फुलवरा करून आई जगदंबेला वाहिला. बरोबर आहे. आणि बघा जगाचा आत्मा कलश करून आई जगदंबेला स्थापित केली. मग गोंधळी या वा जगदंबेचा घटाचा आणि चौकाचं गुण गावं तेवढंच कमी कमी आहे. आहे. हे गुण तरी कसं आहे ऐकूया. सोन्याचा चौरंगावर जरीचा रुमाल अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईला माझ्या मांडला गोंधळ अंबाबाईला माझ्या मांडला गोंधळ सोन्याचा चौरंगावर जरीचा रुमाल अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ मांडला गोंधळ अंबाबाईला मांडला गोंधळ तांब्याचा गडावर नारळाचं फळ तांब्याचा गडावर नारळाचं फळ तांब्याचा गडावर नारळाचं फळ तांब्याचा गडावर नारळाचं फळ साई शेवंतीची आईला फुलाची घालून माळ साई शेवंतीची बाईला फुलाची घालून माळ अग हिरवी ग चोळी आईचं हिरव पातळ हिरवी ग चोळी आईचं हिरव पातळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ नाकतली नत तिला कोल्हापुरी साज नाकतली नत तिला कोल्हापुरी साज आई गळ्यातलं डोरल कुणी घडवल कुणी आज आणि गळ्यातलं डोरल आईचं घडवल कुणी आज कंडातला येळा त्याला सोन्या याची तार गळ्यात त्याला माळा ग कवड्याच्या माळा त्याला सोन्या याची तार अंबाबाईचा बाई मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ हे सोन्याचा चौरंगावर जरीचा रुमाल सोन्याचा चौरंगावर जरीचा रुमाल अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ आई उद्या 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 अंबाबाईचा मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ अंबाबाईचा ग मांडला गोंधळ गोंधळी वा काय सांगितलं? सोन्याचा चौरंग वर जरीचा रुमाल आणि माझ्या भवानी मातेचा मांडला गोंधळ गोंधळ. वा 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 वा
काही जगदंबेचा थाटमाट केलाय. बरोबर आहे. तांब्याचा गडवा वरती नारळाचं फळ आणि जाई जुई सेवंती देवीला फुलाची माळ घातली. आणि अंबाबाईचा आज मांडला गोंधळ. म्हणजे बघा ही जगदंबा, या जगदंबेचा गोंधळ मांडला. बरोबर आहे. घटस्थापना केली. म्हणून गेली. भक्त राजांनी काय केलं? काय केलं? गोंधळ ज्या कारणासाठी घातला हो हो. त्या कारणासाठी म्हणजे जगदंबे आम्हाला सुख लाभू दे, समृद्धी लाभू दे, बरोबर सगळी आहे. विघ्न दूर होऊ दे म्हणून जगदंबे तुझा गोंधळ मांडला. बरोबर म्हणून आहे. आई जगदंबे हो हो. दार उघड बाई, दार उघड. माहुरगड रेणुके दार उघड बाई, कोल्हापूर लक्ष्मी आई दार उघड बाई, तुळजापूर अंबाबाई दार उघड देवी. आणि आई जगदंबे 3.5 शक्तीपीठे सोडून जगदंबे गोंधळाला येईल. गोंधळाला ये, कोणाई गोंधळाला पण ये. भक्तराजांनी देवीला हाक मारली, हो. आई गोंधळाला ये. गोंधळाला मग ये. जगदंबेला हाक तरी कशी मारली? कशी? गोंधळा येई गो जगदंबे, येई हो जगदंबे, येई गो जगदंबे, अगं येई हो जगदंबे, मूलपीठ अंबिके गोंधळा येई गो जगदंबे, मूळपीठ रेणुके गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ रेणुके गोंधळा येई गो जगदंबे, येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. अनादी माता ती भगवती, अनाथ माता ती भगवती, वद परडी घेऊन हाती, ओत परडी घेऊन हाती, वत ज्ञानाचा पाजळती, ओत ज्ञानाचा पाजळती, उद उद शब्द गरजती उद उद शब्द गरजती गोंधळा येई गो जगदंबे, येई हो जगदंबे, येई गो जगदंबे, येई हो जगदंबे, मूलपीठ रेणुके गोंधळा येई गो जगदंबे, मूळपीठ नाईक गोंधळा येई हो जगदंबे, भरीला कुसरी, चौक भरीला कोसरी, लिंबे नारळ नाना परी, लिंब नारळ नाना परी, उदबत्त्याला विलाचारी, उदबत्त्याला विलाचारी, तुझी पूजा मांडली गे, तुझी पूजा मांडली गोंधळा येई ग जगदंबे, येई हो जगदंबे, येई ग जगदंबे, अगं येई हो जगदंबे, मूळपीठ रेणुके गोंधळा येई ग जगदंबे, नाईक गोंधळा येई हो जगदंबे, मूळपीठ रेणुके गोंधळा येई ग जगदंबे. म्हणून काय काय सांगितलं? सांगितलं? आई जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. मूळ पीठ रेणुकादी माया गोंधळाला ये जगदंबे. म्हणून का का हो? ही जगदंबा माझी कशी आहे? कशी आहे? अनेक रूपाने नटलेली. बरोबर आहे. त्याची म्हण आहे एक घऊ प्रकार बहु. प्रकार बहु. निर्गुणातून आकारात आली. बरोबर आहे. होमामध्ये जगदंबा जन्मली. अग्नीनं काळी झाली आणि कालिका देवी कोण नाव पावली. नाव पावली. म्हणून का हो या जगदंबेची महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. बरोबर आहे. म्हणून काय सांगितलं माहुरगड रेणुके गोंधळ. मूळपीठ रेणुके. गोंधळाला ये. मग आई जगदंबेला हाक मारली. मारली. आई जगदंबा धावत पडत भक्ताच्या भेटीला आलेले आहे. भक्तांच्या आनंदाकरता जगदंबा माया आधी माया शक्ती गोंधळाला उतरली. म्हणून या जगदंबेचा घट स्थापला. जगदंबा आली आणि मग भक्तराजाने तिचं गुणगान गायलं. ते कसं? कसं? अवध खान देशामध्ये तुळजापूर एक
कोकण देशामध्ये तुळजापूर एक बालघाट तिथं अंबाची बैठक बोला उध उध तिथं अंबाची बैठक बोला उध उध तिथं देवीची बैठक बोला उध उध तिथं अंबाची बैठक न बोला उध उध तिथं देवीची बैठक न बोला उध उध तिथं अंबाची बैठक न बोला उध उध आवास आंबाचं नान मांडलं सोनियाच्या पाठ आंबाचं नान मांडलं सोनियाच्या पाठ भरल्यात दुधानं माठ बोला उध उध भरल्यात दुधानं माठ बोला उध उध देवीची बैठक न बोला उध उध देवीची बैठक न बोला उध उध सोलापूरच्या काट्या आल्या गर्दी झाली दाट सोलापूरच्या काट्या आल्या गर्दी झाली दाट चव दिशेला लक लक थाट बोला उध उध चव दिशेला लक लक थाट बोला उध उध चव दिशेला लक लक थाट बोला उध उध तिथं देवीची बैठक न बोला उध उध तिथं देवीची बैठक न बोला उध उध तिथं आंब्याची बैठक न बोला उध उध अंबाबाईच्या उजव्या हाताला भरतीचा मठ अंबाबाईच्या उजव्या हाताला भरतीचा मठ आंबा खेळे सारंग पाठ बोला उध उध आंबा खेळे सारंग पाठ बोला उध उध आंबा खेळे सारंग पाठ बोला उध उध तिथं देवीची बैठक न बोला उध उध तिथं अंबाची बैठक न बोला उध उध तिथं देवीची बैठक न बोला उध उध काय सांगितलं ही जगदंबेची बैठक आहे बरोबर आहे तुळजापूर ठिकाणी उत्तर बालघाट फक्त पाहती आहे अंबाबाई तुझी वाट आणि तिथं देवीची बैठक आहे बोला उधव उधव असा उधो उधो कार आई जगदंबेचा गाजवला गोंधळी नाचवले असा संभळ वाजवला की आपल्या जीवनाचा आयुष्याचा सांभाळ केल्याशिवाय जगदंबा राहत नाही असा हा नवरात्र उत्सव गोंधळ आहे बरोबर आहे म्हणून काहो गोंधळी बुवा का हो आई जगदंबेचा घट मांडला मांडला आई जगदंबेची स्तुती केली हो हो पण तुम्हाला माहितीये का का हो हा गोंधळ निर्माण झाला बरोबर आहे आहे का नाही हो हो तुकाराम महाराजांनी देहाचा फुलवारा करून या जगदंबेला कोण वाहिला बरोबर म्हणून आहे. नवरात्र उत्सव मध्ये घटस्थापना झाली झाली या फुलवाऱ्याला खूप महत्व आहे बरोबर आहे आहे का नाही हो हो अष्टमीच्या दिवशी नवरात्रीमध्ये या जगदंबेला फुलवारा कोण वाहिला जातो वाहिला जातो. आणि हा तो फुलवारा तो कसा आहे तो कसा ऐकूया
अंतरी दैवत भिन्न कृती वाम शोधुनी पाहता उगे चराचर व्यापक घन संभूती ओ भेद भाव त्रिगुणाचा रजतमाम सत्वाची आरती वाम हे ऐसे जाणोनी केली उभवनी आई केली उभवनी द्वेत सारुणी हरिमणी एक हरि अंकिला जगदंबे फुलवर बांधिला ग तुझम्या फुलवर बांधिला फुलवर बांधिला न तुझम्या फुलवर बांधिला फुलवर 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 अग फुलवर बांधिला न तुझम्या फुलवर बांधिला फुलवर बांधिला न तुझम्या फुलवर बांधिला फुलवर 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 आई भवानी थोर जाणुनी तुझम्या उपासिले ग उपासिले ग तुझ्या उपासिले ग हे आई भवानी थोर जाणुनी तुझम्या उपासिले ग तुझ्या उपासिले ग तुझ्या उपासिले ग अग लुळा पांगुळा करून आपल्या जवळी बैसविले ग जवळ बैसविले ग जवळ बैसविले ग हाती देऊनी परडी मग तू भिकेची लाविले ग केसी लावले ग केसी लावले ग उदो असू ते बरे गरगरा फिरे गरगरा फिरे ऊत बावरे तो मज व्यर्थशी न वाटला फुलवरा बांधिला न तुझम्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला न तुझम्या फुलवरा बांधिला फुलवर 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 मैत्र से हे शब्द सुरांचे तुम्ही तिकडे काकडा नाचवत होता हा. तर संबळ आणि तुंतुणाच्या तालावरती तुमची पावलं थिरकत होती. हो. खरं तर आम्हाला असं वाटत होतं की उठून आपणही नाचायला लागावं की काय, पण ते शक्य नव्हतं म्हणून आम्ही बसल्या जागेवरतीच एक प्रकारे पदन्यास धरत होतो किंवा आम्ही आमचे पाय थिरकत होते जागच्या जागेवरती. बरोबर पण तुम्हाला ते बघताना आम्हाला खूपच बेधुंद व्हायला झालं होतं. वाद्यच असे आहेत ना आमची. अगदी अगदी. मला सांगा नक्की म्हणजे गण गाऊन झाल्यानंतर किंवा काकडा नाचवून झाल्यानंतर साधारणपणे देवीची पदं घेतली जातात. बरोबर आहे. हा, तर त्या देवीच्या पदांचं महत्व काय आणि कोणत्या कोणत्या प्रकारची पदं घेतली जातात? असं बरोबर आहे. काकडा नाचून झाल्यानंतर आपण देवीचे स्थापनेचं पद घेतो म्हणजे चौक मांडण्याचा. बरोबर. त्याच्यानंतर देवीला विनवणी करायची असते आणि विनवणी झाली की नंतरचं पद असतं की देवीचा अवतार आपल्यापर्यंत येतो असं ते पद असतं येण्याचं. आणि त्याच्यानंतर देवीची स्तुती केली जाते, त्याच्यानंतर जोगवा केला जातो आणि त्याच्यानंतर आरती केली जाते. बरं, महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत. हो. आणि त्या व्यतिरिक्त स्थानिक ग्रामदेवता असतील किंवा वेगवेगळ्या देवता असतील त्या तर खूपच आहेत. हो हो. पण या 3.5 शक्तिपीठांचं जे काही महत्व आहे आणि ते गोंधळामध्ये नेमकं काय महत्व आहे असं काही सांगता येईल का? 3.5 शक्तिपीठाचं महत्व म्हणजे ज्या संपूर्ण शक्तिपीठ 52 आहेत त्याच्यातले आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 आहेत आणि आपण या 3.5 शक्तिपीठामध्ये ही पूर्ण शक्ती बनलेली आहे. बरं. भैरवनाथ, शिव आणि शक्ती हे तिघं एकत्र मिळून जे स्थापित झालं ते शक्तिपीठ. आणि हे शक्तिपीठ जिथं जिथं आहेत म्हणजे 3 दैवतांची शक्ती आपल्याला मिळते म्हणून या 3.5 शक्तिपीठाकडे आपण कुठली कुठली शक्तिपीठ आहेत सांगता येईल काही? माहूरगडची रेणुका, कोल्हापूरची लक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता आणि अर्धशक्तिपीठ वणीची सप्तशृंगी. बरं, ही 3.5 शक्तिपीठ झाली आपली. बरोबर. मला वाटतं की त्या संबंधीची काहीतरी एक कथा सांगितली जाते. दक्ष प्रजापतीने जो यज्ञ मांडला होता तर त्या यज्ञामध्ये दक्षाचीच मुलगी मी महादेवाची बायको सती हिने एक प्रकारे उडी टाकली वेदिकेमध्ये आणि आहुती दिली, प्राणाहुती दिली तिने. आणि त्यामुळे चिडलेल्या महादेवाने तिथे अवतीर्ण होऊन
सतीचं शव आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्यावेळेला तो ते शव घेऊन ज्या प्रकारे तिथून निघाला चिडून, तर त्या सतीचे जे अवयव ठिकठिकाणी पडले देशभरामध्ये, हो. तर त्यातनं 52 शक्तिपीठं निर्माण झाली आणि त्यातले 3.5 अवयव आपल्या महाराष्ट्रामध्ये पडल्यामुळे तिथे 3.5 शक्तिपीठं निर्माण झाली. बरोबर? 3.5 अवयव नाही, मग 3.5 अवयव नाही, हे 52 शक्तिपीठ आहेत. बरोबर. त्या अर्ध शक्तिपीठ वणीची सप्तशृंगी. बरोबर. तिला अर्ध म्हणण्याचं कारण काय, ज्या कड्यावरती आई जगदंबा स्थापित झालेले त्या कड्याला पूर्ण वेढा घालता येत नाही. बरं. 7 डोंगराच्या कड्यावरती जगदंबा राहिलेली आहे. बरं. त्याच्यामुळे तिला अर्ध शक्तिपीठ म्हणतात आणि बाकीची 3 पूर्ण शक्तिपीठ. पूर्ण शक्तिपीठ. बरं. मला अजून एक विचारायचं होतं की गोंधळ सादर करताना किंवा गोंधळ सादर करण्याची परंपरा जी महाराष्ट्रामध्ये पूर्वापार चालत आलेली आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक कदमराई आणि एक रेणुराई. तर हे 2 प्रकार म्हणजे नेमकं काय? कदमराई आणि रेणुराई. जे रेणुकाचा गोंधळ करतात. बरं. माहूरच्या माहूरचा ते रेणुराई. बरं. आणि जो तुळजापूरच्या अंबाबाईचा गोंधळ करतात ते कदमराई. पण सादरीकरणामध्ये साधारण काही फरक असतो का? थोडासा असतो इकडे तिकडे. भौगोलिक भौगोलिक ज्या गावानुसार नाही का, बरोबर, जसं गाव तसा वेश, बरोबर, अशा प्रकारे केलं जातं. पण मला एक उत्सुकता आहे म्हणून मी विचारतो की जे गोंधळ सादर करणारे गोंधळी असतात, हो हो, तर मी बघत होतो की तुम्ही आता सादर करताना प्रत्येकाच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे, तर ती असणं अगदी महत्वाचं आहे गोंधळ सादर करताना. तर त्या माळेचं, कवड्याच्या माळेचं नेमकं काय महत्व आहे? या कवड्याच्या माळा म्हणजे कोण आहेत? ह्या 64 योगिनी आणि जोगिनी आहेत. बरं. आणि जगदंबेनं या एकत्र गुंपून गळ्यामध्ये घातल्या. या 64 योगिनी जोगिनी म्हणजे देवीच्या सेविका आहेत. बरं. जे भक्त तुमचे भक्ती करतात आणि हे पाहण्यासाठी या योगिनी जोगिनी तिथं देवीच्या सेवेला असतात. ह्या 64 योगिनी जोगिनी ह्या नारदाच्या मुली आहेत. बरं. तुम्ही गाणी म्हणताना मी मगापासून बघतोय की तुमचं सादरीकरण बघतोय गोंधळाचं, तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक भाग पण खूप आहे, म्हणजे धर्मविषयक ते किंवा तत्वज्ञानात्मक वगैरे आध्यात्मिक. तर हे सगळं परंपरेनं चालत आलेलं आहे तुमच्याकडे की काय? म्हणजे मौखिक परंपरेने चालत आलेलं आहे पिढ्यानपिढ्या, की तुम्ही नवीन पाठांतर करता वगैरे? नाही, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि आता आधुनिक युगानुसार थोडंसं बदलत चाललेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हे परंपरेने चालत आलेलंच गोंधळातलं जे काही आख्यान असेल किंवा गाणी असतील, गीतं असतील, तर ती परंपरेने चालत आलेली जपली पाहिजेत? जपलीच पाहिजेत. परंपरेने आलेली गाणी, पद आणि गोंधळ हा जपलाच पाहिजे. पण ही कुठेही लिखित स्वरूपात नाही आहेत, ही पाठ करून पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. त्यावेळीच कलाकारांनी त्यावेळीच रचलेली पदं आहेत, या देवीचे वर्णन केलेली पदं आहेत. हे कुठं लिहिलेले नाही, काय नाही. मग त्या काळामध्ये लिहिलेले काही लेखक असतील, बरोबर, आणि पिढ्यानपिढ्या आमच्या आजोबापासून पंजोबापासून आमच्यापर्यंत घराण्यात चालत आलेली परंपरा आहे एक प्रकार, एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे अशी. गोंधळाचा साधारणपणे एक आकृतीबंध आपण मगासपासून बघतोय की सुरुवातीला चौक मांडला गेला, मग देवतांना आवाहन केलं गेलं, मग गण गायला गेला, मग देवीची गीतं गायली गेली, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काय सादर केलं जातं? आता काय सादर करणार आहात तुम्ही? आता शेवटच्या टप्प्यामध्ये जोगवा होतो. जोगवा झाला की संपन्न होतो गोंधळ. अरे वा. आणि त्याच्यानंतर आरती. मग जोगवा बघूया आपण आता. हो. गोंधळी देवीचा फुलवरा कोण या ठिकाणी झाला? मला सांगा, गोंधळ संपन्न करायचा म्हटलं तर अंबाबाईचा जोगवा म्हणावा लागतो. बरोबर आहे. मग हा नवरात्र उत्सव अंबाबाईचा 3.5 शक्तिपीठाचा जोगवा कसा आहे? मग अंबाबाई जोगव्याला निघाली कशी? वस्तू प्रसाद मिळवा, आंबेचा जोगवा ग, देवीचा जोगवा, आंबेचा जोगवा ग, देवीचा जोगवा, जोगवा, देवीचा जोगवा, आंबेचा जोगवा, देवीचा जोगवा, आंबेचा जोगवा ग, देवीचा जोगवा, आंबेचा जोगवा ग,
चरित्र बहुआविट जाता भक्ती भावे नीट जाता भक्ती भावे नीट लाभे आनंद सुख या जीवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा ग अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा आईच करड कोल्हापूर कालिका देवी महासुर अर्धपीठ उंच शिखर सप्तशृंगी निवास बरवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा ग अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा अश्विनातले नवरात्र दीपमाळ जळे अहोरात्र घटमाळ चित्र विचित्र घटमाळ चित्र विचित्र भावेदास करती सेवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा ग अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा अंबेचा जोगवा ग देवीचा जोगवा अंबेचा जोगवा ग देवीचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा बोल भवानी माता की जय लक्ष्मी काळूबाईच्या नावानं अंबेचा जोगवा देवीचा जोगवा अंबेचा जोगवा देवीचा जोगवा उदे गाई उधव मंडळी, तर आपण याची देही याची डोळा गोंधळ पाहिलेला आहे. आम्ही तो प्रत्यक्ष पाहिला समोर सादर होताना, तुम्ही तो पडद्यावरती पाहिला असेल, पण मला अगदी खात्री आहे की तुम्हाला तो प्रत्यक्ष पाहिल्यासारखाच त्याचा अनुभव आलेला असेल, तशी अनुभूती तुम्हाला मिळाली असेल. आणि आपल्यासाठी आमचे हे कलावंत मंडळी म्हणजे संग्राम माळवे आणि त्यांचे सगळे साथीदार मंडळी मुद्दाम पुणे जिल्ह्यातील वीरहून इथे आलेली आहेत आणि त्यांनी इथे आपल्या इथे गोंधळ सादर केलेला आहे. तर या सगळ्यांना धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. जय देवी भवानी जय राम माता भवानी ग कृपाळवंता आयारती व वाळू म्हणे भावे व वाळू अंबा बाई दयाला जय देवी भवानी जय राम माता नंदी कृपाळवंता आरती व वाळू म्हणे भावे व वाळू अंबा बाई दयाला टिका गाईचा संबळ वाजला अंबाबाई संबळ वाजला संबळाचा नाद आईचा अंबर गरजिला जय देवी जय भवानी जय राम माता नंदी कृपाळवंता आरती व वाळू म्हणे भावे व वाळू अंबा बाई दयाला नव दिसाच्या नव माळा ग शोभे घटाला अंबाबाई शोभे घटाला तेतून निर्मळा न गंगा वाहे झुळझुळा जय देवी जय भवानी जय राम माता नंदी कृपाळवंता आरती व वाळू म्हणे भावे व वाळू अंबा बाई दयाला डोळ्याला पाहिलं आनंद पूजा भावे व वाळू म्हणे माता पिता तुम्ही